सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हटलं की आठवतो तो तळकोकण. तळकोकणातला निळाशार समुद्र, हिरवीगार झाडी, छोटी छोटी गावं, नागमोडी रस्ते, प्रेमळ माणसं, आंब्याच्या बागा, काजूच्या बागा, संत साहित्याला मिळालेली देणगी. ज्यावेळी संत ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले त्यावेळी याच तळकोकणातल्या बाबा बोरकरांनी लिहिलं की ज्ञानेश्वर गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रान, सारे गोंधळले संत, इतका मोठा वारसा देणारी कोकणची भूमी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणमध्ये साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतो. परंतु सार्वजनिक, साहित्यिक आणि सामाजिक सुद्धा विचारांच्या पलीकडे कोकणचा राजकीय विचार सुद्धा फार महत्वाचा ठरलेला आहे. आज त्याच राजकीय विचारांच्या आणि पार्श्वभूमीच्या अनुषंगानं लोकसभेच्या रणमैदान या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत चौधरी. लोकसभेचं रणमैदान या 7व्या भागामध्ये आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेचं विश्लेषण पाहणार आहोत. खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभेचा मतदारसंघ 2002च्या पुनर्रचना आयोगाच्या नुसार ठरवण्यात आला. 2008 ला त्याची निर्मिती करण्यात आली आणि 2009 ला रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेचं पहिलं सार्वत्रिक इलेक्शन त्या ठिकाणी झालं. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोकणातलं एक महत्वाचं आणि आपलं स्थान भक्कम करून असणारं राणे कुटुंबाचं नेतृत्व समजलं जातं. त्यातले निलेश राणे हे पहिल्या लोकसभेला काँग्रेसच्या तिकिटावर सामोरे गेले. 2009 ला काँग्रेसकडून निलेश राणे आणि शिवसेनेकडून विनायक राऊत यांची समोरासमोर लढत झाली. परंतु या लढाईमध्ये, या निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांचा पराभव झाला आणि निलेश राणे हे 54,000 मतांनी विजयी झाले. मित्रहो, या निवडणुकीच्या नंतर 2014 मध्ये जेव्हा निवडणूक लागली तेव्हा पुन्हा एकदा निलेश राणे यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळालं आणि विनायक राऊत हे शिवसेनेच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते. परंतु यावेळी विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा 1.5 लाख मतांनी दणदणून पराभव केला. या पराभवाची कारण परंपरा मी पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर 2019 ला पुन्हा एकदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा राणेंचा जो पक्ष होता त्या पक्षाकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवली आणि विनायक राऊतांनी पुन्हा एकदा 1,75,000 मतांनी निलेश राणे यांचा पराभव केला. खरं तर 3 निवडणुका झाल्या. 3 निवडणुकामध्ये 1 वेळा निलेश राणे यांनी नेतृत्व केलं आणि 2 वेळा विनायक राऊत यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं. राणे यांचं नाव हे कोकणामध्ये फार मोठं समजलं जातं. नारायण राणे हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांची दोन्ही मुलं राजकारणात आहेत. निलेश राणे यांच्या रूपानं पहिला खासदार हा रत्नागिरी सिंधुदुर्गाला मिळाला आणि त्यानंतर विनायक राऊत यांच्या रूपानं 2 वेळा या लोकसभेचं नेतृत्व देश पातळीवर त्यांनी केलं. या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात. पहिला मतदारसंघ आहे तो रत्नागिरीचा मतदारसंघ आहे. दुसरा मतदारसंघ आहे तो चिपळूणचा मतदारसंघ आहे. तिसरा आहे तो राजापूरचा मतदारसंघ आहे. चौथा आहे तो कणकवलीचा मतदारसंघ आहे. 5वा आहे तो कुडाळ आहे आणि 6वा आहे तो सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ आहे. अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा एक लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे. या 6 विधानसभामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत आणि 3 विधानसभा मतदारसंघ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून आणि 2 जिल्ह्यांचा मिळून एक लोकसभेचा मतदारसंघ त्या ठिकाणी बनलेला आहे. या लोकसभेमध्ये आज रत्नागिरी मतदारसंघातून सलग 4 वेळा नेतृत्व करणारे उदय सामंत आपल्या डोळ्यासमोर येतात. पहिले 2 वेळा 2004 आणि 2009 या 2 वेळेला त्यांनी राष्ट्रवादीकडून नेतृत्व केलेलं होतं आणि 2014 आणि 2019 या 2 वेळेला त्यांनी शिवसेनेकडून नेतृत्व केलेलं आहे आणि आज ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुद्धा आहेत. मित्रांनो, दुसरा मतदारसंघ जो आहे तो चिपळूणचा मतदारसंघ आहे. या चिपळूणच्या मतदारसंघामध्ये शेखर निकम हे आमदार म्हणून त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि शेखर निकम हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. म्हणजे महायुतीशी साधर्म्य ठेवणारा पुन्हा एक आमदार, दुसरा मतदारसंघ कोकणामध्ये त्या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गात आपल्याला सापडायला लागतो. तिसरा मतदारसंघ जो येतो तो राजापूरचा मतदारसंघ आहे. या राजापूरच्या मतदारसंघामध्ये सलग 3 वेळा राजन साळवी यांनी नेतृत्व केलेलं आहे. खरं तर राजन साळवी हे शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये आज कार्यरत आहेत. चौथा मतदारसंघ यामध्ये जो आहे तो कणकवलीचा मतदारसंघ आहे आणि या कणकवलीच्या मतदारसंघामध्ये नितेश राणे हे स्वतः प्रतिनिधित्व करत आहेत. खरं तर नितेश राणे हे गेली 2 वेळा प्रतिनिधित्व करत आहेत. त्या अगोदर या मतदारसंघामध्ये प्रमोद जठार यांची लढत रवी फाटक यांच्यासोबत झाली होती. त्यावेळी अगदी निसटता पराभव, म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात गाजलेला निवडणुकीचा निकाल तो होता. अवघ्या 34 मतानं त्या ठिकाणी प्रमोद जठार हे विजयी झालेले होते. मित्रहो, त्यानंतर 2014 आणि 2019 सलग 2 वेळा कणकवली मतदारसंघातून नितेश राणे, नारायण राणेंचे सुपुत्र हे प्रतिनिधित्व करत आहेत. 5वा मतदारसंघ जो येतो तो कुडाळचा मतदारसंघ. यामध्ये पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर येतात ते वैभव नाईक, नारायण राणेंचे कट्टर विरोधक, हे कुडाळ मधून नेतृत्व करत आहेत. ते आज शिवसेना उबाठा गटामध्ये कार्यरत आहेत.
आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो सिंधुदुर्गाचा मतदारसंघ, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री दीपक केसरकर, जे शिवसेनेचे प्रवक्ते सुद्धा आहेत, ते त्या ठिकाणी नेतृत्व करतात. म्हणजे या मतदारसंघामध्ये 2 मंत्री आहेत, एक उदय सामंत आणि 2 दीपक केसरकर. या 2 मंत्र्यांचा असणारा हा मतदारसंघ अगदी हाय व्होल्टेज ड्रामा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समजला जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या 6 मतदारसंघांचा जर आढावा आपण घेतला तर यामध्ये 4 मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत आणि 2 मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे जाताना दिसतात. यामुळं महायुतीची ताकद ही काहीशी त्या ठिकाणी जास्त आहे. परंतु दुसरी एक बाजू बघायचं झालं तर नारायण राणे यांचं वर्चस्व त्या मतदारसंघावरती आहे आणि त्यांचे सुद्धा लोकसभेच्या उमेदवारीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. नारायण राणे यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सुद्धा सडकून टीका केलेली होती. जातीनं मराठा असणारा खरा मराठा हा ओबीसीतून प्रमाणपत्र घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी मांडली होती. बऱ्याच मराठा समाजाला ती पटलेली दिसत नव्हती, त्यामुळे नारायण राणे यांच्यावरती सुद्धा सडकून टीका झालेली दिसते. यावेळी तिकिटाचे दावेदार हे राणे समजले जातात. मध्यंतरी निलेश राणे यांनी 2 वेळा पराभव झाल्यानंतर राजकारणाचा रस्ता सोडून देतोय असं विधान केलेलं होतं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेलं आपल्याला दिसतं. पियुष गोयल यांना मुंबई उत्तर मधून उमेदवारी दिलेली पाहता असं लक्षात येतं की नारायण राणे यांना सुद्धा पुन्हा एकदा एक मोठा चेहरा म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी दिली जाऊ शकते आणि नारायण राणे यांच्या विरोधात विनायक राऊत अर्थातच शिवसेना उबाटा गटाकडून त्या ठिकाणी असतील. त्यामुळं नारायण राणे यांना ही निवडणूक फारशी सहज असणार नाही. ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे, कारण या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत. आज कोकणच्या विकासाच्या संदर्भातले शेकडो प्रश्न आज लोकसभेच्या उमेदवाराच्या समोर येऊन ठाकलेले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये बंदर विकसित करणं, निर्यातीला प्रोत्साहन देणं, कोकणातले मासे हे निर्यातीसाठी बाहेर पाठवणं, कोकणातला आंबा त्यामध्ये हापूस असेल, देवगड असेल, रत्ना असेल, या सगळ्या आंब्याला निर्यातीसाठी प्रोत्साहन देणं, काजूला निर्यातीसाठी प्रोत्साहन देणं, या पलीकडे जाऊन कोकणामध्ये चिपीचा विमानतळ आज तयार झालेला आहे. तो विमानतळ पुन्हा एकदा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत विकसित करणं, कोकणचा रस्ते विकास अधिक झपाट्यानं करणं, यासोबतच कोकणचे अनेक प्रश्न हे आज आवासून या लोकसभा उमेदवाराच्या समोर उभे असणार आहेत आणि त्याला न्याय कोण देतं ही कोकणची जनता ठरवणार आहे. त्यामुळे आज तरी असं वाटतं की महायुतीला किंवा महाविकास आघाडीला ही निवडणूक तितकीशी सोपी असणार नाही. त्यामुळे ही निवडणूक अतिशय निकराची होणार आहे. आपल्याला या निवडणुकीमध्ये कोण विजयी होईल असं वाटतं ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.